माझा सामाजिक परिवार माझा समाज यामध्ये जाणीव जागृतीसाठी मी अखंड प्रयत्न करेन। माझ्या प्रयत्नांचा भाग म्हणून मी स्वतःमध्ये बदलांपासून सुरुवात करेन। माझ्या कुटुंबातील वयाने ज्येष्ठ कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर ही माझी जबाबदारी आहे। याची मला जाणीव असेल। समाजातील प्रत्येक ज्येष्ठ कनिष्ठ स्त्रीचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर हे देखील माझे कर्तव्य राहील। त्यांचे शिक्षण त्यांचे कल्याण आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी मी प्राणपणाने कार्य करेन। स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर न जपणाऱ्या प्रवृत्तीला मी विरोध करत आलो आहे। यापुढेही अशा प्रवृत्ती विरुद्ध लढणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहील। स्त्रियांप्रती सन्मानाचा छत्रपती शिवरायांचा आदर्श मी माझ्या समोर आणि माझ्या कुटुंबियांसमोर अखंडपणे ठेवेन। अशी शपथ आज आम्ही या ठिकाणी घेत आहोत। भारत माता की जय। मला असं वाटतं की आंदोलन म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचा ढोंगीपणा हा जनतेसमोर यावा म्हणून जनतेमध्ये जाऊन आम्ही हा जागर करतोय। आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यात जी बदलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली याचा तर संपूर्ण जनतेने निषेध केला आहे। भारतीय जनता पार्टीने सुद्धा या संदर्भामध्ये तीव्र भावना व्यक्त केल्यात। पण केवळ महाविकास आघाडीला या विषयाचं राजकारण करायचं आहे म्हणून महायुतीला बदनाम करण्यासाठी या सरकारला बदनाम करण्यासाठी ते अशा पद्धतीने मिसगाईड करतात। महायुती सरकार हे महिलांच्या सन्मानार्थ मुलींच्या सन्मानार्थ कायमच वेगवेगळ्या योजना घेऊन जनतेसमोर जाते। महिला सक्षमीकरण असेल, महिलांचा सन्मान असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा धाडसी निर्णय या सरकारने केला। असे अनेक विषय या सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून होत असतात। 2 दिवसापूर्वी आम्ही सुद्धा पुण्याच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भात भेटून पुण्यामध्ये एक नियमावली करावी आणि पुण्यातल्या मुलींच्या शाळांमध्ये या सगळ्या नियमावलीचं तंतोतंत पालन करावं किंवा काही प्रबोधनात्मक कार्यक्रम करावे अशा दृष्टीने आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो। त्यामुळे आज केवळ जे महाविकास आघाडी राजकारण करू पाहते त्यांचा ढोंगीपणा हा जनतेत जाऊन जनतेमध्ये जागर करून जनतेसमोर यावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने झाशीच्या राणी चौकामध्ये शांतपणे मुकपणे आम्ही या ठिकाणी जनतेसमोर हा सगळा विषय घेऊन आलो आहोत। महाविकास आघाडी म्हणून राजकारण करत आहे परंतु आम्ही या घटनेकडे एक महायुती म्हणून अतिशय संवेदनशील विषय म्हणून पाहत आहोत। जे मुलींच्या संरक्षणासाठी एक भारतीय जनता पार्टी नेहमीच मैदानात उतरत असते किंवा विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीतून प्रयत्न केले जात असतात। परंतु केवळ राजकारण म्हणून हे महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडी हे पाहत आहे हे अत्यंत चुकीचं आहे, निंदनीय बाब आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की केवळ एक विरोधाला विरोध या दृष्टीने ही पाहण्याची घटना नाहीये तर ही अतिशय संवेदनशील घटना आहे। याचा आम्ही या ठिकाणी निषेधच करतो। महाविकास आघाडी हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहे।